आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंगच्या दुनियेत. या दुनियेचं नाव आहे प्रत्येक गाडी ब्लॉग. तर मित्रांनो, तुम्ही म्हणत असताना ही सारखी गॉगल बिगल का घालतात, तर आय ब्लू चालू आहे त्यामुळे सध्या गॉगल घालणं बरोबर आहे. तर तुम्ही पण गॉगल घाला. आणि मित्रांनो, आपण सातारला जायचं आहे. तर मित्रांनो चला, मी यवतला बस स्टॉपवर उतरणार आणि तिथून मग पुण्याला जाणार आहे बसनी. मग पुण्याहून विनोद येणार, विनोद घेऊन मला सातारला जाणार. असंच काहीतरी होईल बघा ब्लॉग. हेटर्स लोकांसाठी आले हेटर लोकांसाठी. तर माझ्या समस्त हेटर लोकांसाठी मी आज तुम्हाला गिफ्ट देत आहे. निकल. मित्रांनो, PMT ची वाट बघतोय पण PMT काय आहे ना. निळ निळ का दिसायला लागले मला? गॉगल घातलाय तो, ह्यो घाल धर, आणि लाल पण दिसन. चेक करू. PMT ची वाट बघतोय. डोळ्यात घालशील चुकून. चिकना यो चिकना आयटम बॉडी ह्याची बॉडी. मित्र आलेत मित्र. हा, मित्र कोण मित्र? हे मित्र येतोय माझे. याकना पोरगा म्हणते मला गोरी बायको पाहिजे. याकनं ह्याकण्याचं जाऊ दे, आता देखण्याला विचारू. देखण्या, तुला कसली बायको पाहिजे? जास्त नाही, 2 डोळं 2 हात 2 पाय कसली पण असू दे, फक्त जिवंत पाहिजे. रेन्या, तू 3 गोष्ट कधीच करू शकत नाही. काय? डोळं बंद करून कधी बघू नाही शकत, बिना श्वास घेता जिवंत नाही राहू शकत, आणि जीभ बाहेर काढून तू श्वास नाही घेऊ शकत. ट्राय कर. येतंय की. बघितलं मित्रांनो, 2 सेकंदात कुत्रा बनवला का नाही आपण? अबे साले. आप कहा थे ज्ञानी बाबा? अब 7 करोड के लिए एक सवाल. 3 वेळा म्हण. सिल्क सिल्क सिल्क. सिल्क सिल्क सिल्क. गाय क्या खाती है? मिल्क. चारा खाती है गाय, चारा खाती है. गाईच पोचलो आपण आणि आता विनोद इथं वाट बघत बसलाय. अरे काय नाही रे राव. मला गण आला का लावा? 1.5 तास झालं थांबले, चल. वाट बघत होती. चल. काय पाहिजे? काय बिस्किट घे ना. गाईज, विनोदचा गॉगल माझ्याकडेच राहिला होता, तर मी घेऊन आलो त्याला द्यायला. हा, गाडी कुठली आणली? ये आपके अमन, आपके हवाले. एवढे बिस्किट आणले की मला आता जेवायची गरजच नाही लागणार दिवसभर. चला याच्या. गाईज, एक किस्सा झालाय. माशीने आत्महत्या केली माझ्या. खतम. नेक्स्ट चाय आ चुकी. मी का असं होते. मी पण चहा घेतला, मला पण मासिक पडली. चला, लांबचा प्रवास होता मित्रांनो, त्यामुळे विनोदने दुसरी गाडी आणली. कोणाची गाडी आहे? ॲक्टिवा 6G. मला एक गोष्टीचा आवडली याच्यात, शंकर बाबांचा इथे फोटो आहे मस्त. चला घ्या बांधून. समोर घाट आलेला आहे, त्याला घाटात जायचंय. आमच्यासारखी बघूयात कसं काय. शेंगदाण्यासाठी शेंगदाणे घेऊन जाऊ. इथं भेटतील का? पण इथं कुठं भेटेल का? घाट चालू झालाय आता, कुठं शेंगदाणे भेटतील? भरून जाऊ. चला,
परत वळून चाललोय आम्ही शेंगदाणे टप्पर दिसते बघ शेंगदाणे जरा ते खाऊ नको चल मला माहिती माझा पाठ आहे चला शेंगदाणे घेतलेत खाऊ नको अजिबात. अरे माकडांसाठीच आहे खायला लागणारच आपण पण एक माकडच चला मित्रांनो परत एकदा आपण घाटात चाललेलो आहे आता शेंगदाणे घेऊन माकडांसाठी काय म्हणला मोबाईल नीट ठेवा ना तर माकडे घेऊन जातील मोबाईल घाटात वरती डोंगरात. आयफोन गेला ना तर मला फाशीच घ्यायला लागेल मला इथंच यायला लागेल ह्यांच्या सोबत राहिला माकडांबरोबर तर काही घाट चालू झालेलं आहे आणि बघू शकता तुम्ही मस्तपैकी आम्हा ड्रोन कॅमेरा लावतोय मी थांबा ड्रोन कॅमेरा ए बाळा जाचीन खाली अरे बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो रहने दो. मस्त व्ह्यू आहे पडशील बाळा जायचे दीड लाख माय पाण्यात. गॉड कसलं वर आहे ते माकडे गाइस फायनल माकड सापडले गजब बेइज्जती है. विनोद मी काय म्हणतोय माकडं तर काय सापडलं नाही शेंगदाणे घ्यायचे खाऊन आता आपण ऑप्शन काय राहिलं नाही खायलाच लागणार. अरे माणसाची उत्पत्ती माकडापासूनच झाली ना आपण खाल्लं तर काय अबे साले. माऊलींचं दर्शन झालेलं आहे मस्तपैकी आता दिवस मस्त जाणार आय लव सासवड काही सासवड मध्ये पोहोचलेलो आपण आता सातारच्या दिशेने आपल्याला निघायचं वाडा आहे हा जुना सासवडचा वाडा आहे हा दरवाजा बघ केवढा मोठा आहे दरवाजा बघ. पत्र्याचा दरवाजा नंतर टाकलेला आहे रे दरवाजा मामा पहिला कसा असेल मागे बघ लाकडं. किती उंच आहे भाई एवढं उंच आहे बापरे एवढा मोठा वाडा काय हालता करते.
टेबलवर बसलं इथं खुर्चीवर बसलं. तर मग नाश्ता करण्यासाठी आपण थांबलेलो इथं. काय मागवलं? दाल चहा. मला पण गंध लावायचा होता. काढू का? मला मिळलाच नाही गंध कुठं. काय शेंगदाणे खावा. माकडं तर काय भेटली ना. शेवटी माकडांच्याच नशिबात शेंगदाणे होते बघा. नको. आता बॉबी खायची का आता? तुला एक मला बन नाही आता 2-3 वर्ष. दाल चहा आलेला आहे आपला. जो भी लो 2 लो. मी फर्स्ट टाइम दाल चहा खातो आणि हा पण फर्स्ट टाइम दाल चहा खातोय. कसं लागते काय माहिती आता. ट्राय करू आपण. विथ बॉबी दाल चहा म्हणजे वरण भातासारखं दिसते मला ते. म्हणजे मिक्स भाजी आहे. नाईस. वरण भात. बाई कशी बॉबी खाते. आम्ही शाळेत शिकवलं असं बॉबी घालतो. शाळेत शिकवलेलं. नारायणपूर आलेले या ठिकाणी मंदिर आहे. दत्त मंदिर. गाडी लाव. मित्रांनो या ठिकाणी गुरुचरित्रांचे संपूर्ण अध्याय आहेत. तुम्ही बघू शकता. मस्त मंदिर आहे मित्रांनो या ठिकाणी. विनोद निगन लावलाय मस्तपैकी. विनोद मला 2-3 दिवस म्हणतच होता आधी की नारायणपूरला जायचे. आज योग आला बघा कसं. देवानीच आम्हाला बोलावलं थोडक्यात. कोणी खोलली? ते निघले आधीच. यो पेट्रोल निघाले. हे कोणी खोललं भाई? बंद करा. कसं काय निघलो? निघतंय काय? तर गाईज मस्तपैकी दर्शन करून आपण पुढच्या प्रवासाला निघलेलो आहे. काय व्ह्यू आहे भाई.
एकच नंबर व्ह्यू आहे. आज डोळे माझे तृप्त झाले. तर मित्रांनो, आपली सातारा जर्नी अशीच कंटिन्यू राहणार आहे. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पाहत राहा प्रत्येक गाडी ब्लॉग्स. धन्यवाद.